पण एक गोष्ट तुम्ही सुरुवातीला लक्षात घ्या की जोड शब्द आणि जोडाक्षर यामध्ये गल्लत करू नका, यामध्ये फसगत करू नका, यामधला फरक लक्षात घ्या. आणि म्हणूनच आपल्याला जोड शब्द शिकायचा आहे. बऱ्याच वेळेला वर्गामध्ये मुलं सांगतात, अरे तू जोड शब्द लिहिले का? त्याने लिहिलेले असते जोडाक्षर. जोडाक्षर हा घटक वेगळा आहे आणि जोड शब्द हा घटक वेगळा आहे. जोड शब्दाला खूप मजा असते बरं का, जोड शब्द वापरण्याला. प्रथमतः आपण जोड शब्द म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. विविध प्रकारचे जोड शब्द आपल्याला ओळखता आले तर आपली ही जी मराठी भाषा आहे, ही आपली मातृभाषा आहे, या भाषेचा गोडवा वाढतो आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, शब्द संपत्ती वाढते. तुम्ही अनेक वेळेला वाचलं तर तुमची शब्द संपत्ती वाढत जाईल. तुम्हाला या भाषेचं सौंदर्य, गोडवा आणखीन ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया जोड शब्द म्हणजे काय. तर जोड शब्द म्हणजे दोन शब्दांचा मेळ. दोन शब्दांचा मेळ याला म्हणतात जोड शब्द. जोड शब्द म्हणजे अर्थपूर्ण किंवा पुनरावृत्ती असलेले शब्द, की ज्या शब्दांना काहीतरी अर्थ असतो. जसं आपल्या बोलण्याला, आपल्या म्हणण्याला, आपल्या संवादाला काहीतरी अर्थ असतो आणि त्यामुळेच वाक्याचा अर्थ आपल्याला कळतो. तसंच जोड शब्दामध्ये सुद्धा आहे की अर्थपूर्ण शब्द असले पाहिजे, पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा येणारे असे काही शब्द असले पाहिजेत की जेणेकरून त्याला जोड शब्द हे नाव देणं अतिशय उचित ठरतं. आणि सर्वात महत्वाचं, जोड शब्द कसा ओळखायचा, जोड शब्द कोणाला म्हणायचं, तर जोड शब्द म्हणजे आपल्या भाषेचा, मराठी भाषेचा गोडवा वाढवणारा शब्द. मराठी भाषा खूप सुंदर आहे. जगामध्ये तिला आता अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा दिलेला आहे आपल्या भारत सरकारने, केंद्र सरकारने. त्यामुळं या भाषेवरती आपण प्रेम केलं पाहिजे. भाषेवरती प्रेम कधी करतो आपण? जी गोष्ट आपल्याला आवडते, जी गोष्ट आपल्याला हवीशी वाटते, आणि ही तर आपली मित्रांनो मातृभाषा आहे. ती जर आपण चांगल्या पद्धतीने बोललं, ती जर आपल्या संवादाचं माध्यम जर चांगलं ठेवलं, बोलण्यामध्ये चांगल्या प्रकारचे शब्द वापरले, चांगल्या प्रकारचे म्हणजे कोणाला म्हणता येईल बरं चांगल्या प्रकारचे? चांगल्या प्रकारचे म्हणजे आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला जर आनंद होत असेल, त्याचा चेहरा प्रफुल्लित होत असेल, तर समजायचं आपल्या भाषेमध्ये गोडवा आहे, आपल्या भाषेमध्ये सौंदर्य आहे. आणि हीच जोड शब्दाची खासियत आहे बरं का, की ही भाषा, त्यातला जोड शब्द हा आपल्या मातृभाषेचा, आपल्या मराठी भाषेचा गोडवा वाढवतो. आणि त्यामुळं हा घटक मुलांना परीक्षेला खूप आवडतो. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा मुलं या घटकावरती खूप प्रेम करतात. त्यांना पुन्हा पुन्हा ते वाचावं वाटतं, ऐकावं वाटतं, वाचावं वाटतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता जोड शब्दांचे प्रकार फार महत्वाचे आहेत बरं का. हा या घटकाचा आत्मा आहे. तुम्ही याचे जर प्रकार समजून घेतले तर परीक्षेला येणारा प्रश्न तुम्ही अगदी चुटकीसरशी सोडवणार. आजचे 2 मार्क तुमचे हातचे समजा. पहिला प्रकार आहे पुनरावृत्ती असलेले शब्द. पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे शब्द. काही शब्द पुन्हा पुन्हा येतात आपल्या बोलण्यामध्ये, भाषेमध्ये, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामुळं एक शब्द पुन्हा पुन्हा आला, जोडून आला, त्याची पुनरावृत्ती झाली, तो जोड शब्दाचा पहिला प्रकार आहे. जोड शब्दाचा दुसरा प्रकार आहे समानार्थी शब्दांचे संयोग. तुम्ही समानार्थी शब्द शिकलेले आहात, पहिलीपासूनच शिकलेले आहात, दुसरीला शिकलेत, तिसरीला शिकलेत आणि चौथीमध्ये तर तुमचा आता शब्दांचा साठा खूप वाढलेला आहे. भाषेमध्ये समानार्थी शब्द हा घटक फार महत्वाचा आहे. जो मुलगा जास्तीत जास्त वाचन करतो, अवांतर गोष्टींची पुस्तकं सुद्धा वाचतो, शिक्षकांनी, मॅडमने सांगितलेले, त्याच्या ज्ञानामध्ये समानार्थी शब्दांचा भर पडते. आणि त्याचा उपयोग मग बुद्धिमत्ता सारखा विषय आहे, आपला भाषा आहे, यामध्ये त्या विद्यार्थ्यांना होतो का. त्यामुळे त्याही शब्दांवरती तुम्ही भर देणं गरजेचं आहे. ते पुन्हा पुन्हा वाचन करणं जास्त गरजेचं आहे.
वाचनासाठी तुम्ही अशी वेळ ठरवून घेतली पाहिजे, आणि जेणेकरून पुन्हा पुन्हा वाचल्याने येणारे परीक्षेचे प्रश्न तुम्हाला चुटकीसरशी सोडवता येतील. तर समानार्थी शब्दांचा संयोग झाला की त्याने सुद्धा जोड शब्द तयार होतो. फार मजेशीर उदाहरण आहे थोडक्यात. तिसरा प्रकार आहे आपला जोड शब्दांचा विरुद्धार्थी शब्दांचे संयोग. दोन शब्द जोडून येतात आणि त्यामध्ये ते विरुद्ध अर्थ असतात. पहिला शब्द आणि त्याला जोडून आलेला दुसरा शब्द हे एकमेकांचे, हे एक परस्परांचे विरुद्धार्थी शब्द असतात. विरुद्धार्थी तुम्हाला कळतंय, विरुद्धार्थी म्हणजे उलट अर्थाचे, ते पुढे येणारच आहे क्रमाने. चौथा जो प्रकार आहे हा मात्र आपल्याला काळजीपूर्वक समजून घ्यावा लागतो, याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. तो आहे एक अर्थपूर्ण आणि एक निरर्थक. बघा कशी गंमत आहे. त्या जोड शब्दामध्ये एक शब्द असतो अर्थपूर्ण, की जेणेकरून त्या शब्दाला काहीतरी अर्थ आहे, तो काहीतरी संदेश आपल्याला देतो, काहीतरी अर्थ स्पष्ट करतोय. आणि दुसरा त्याला जोडून आलेला जोड शब्दातला एक शब्द आहे तो निरर्थक आहे. निरर्थक म्हणजे त्या शब्दाला काहीही अर्थ नाही. इथे सावध आपण राहिलं पाहिजे, हा प्रकार समजावून घेतात. आणि शेवटचा पाचवा जो प्रकार आहे तो अतिशय सोपा आहे चौघांपेक्षाही, तोही ओळखायला सोपा आहे. तो आहे दोन्ही अर्थपूर्ण शब्द. जोड शब्द मी सुरुवातीला सांगितलं की जोडून येणारे शब्द दोन्ही अर्थपूर्ण यामध्ये असतात. पहिला शब्द त्याला जोडून आलेला दुसरा शब्द दोनही अर्थपूर्ण असतात. बघा म्हणजे आपण 5 जोड शब्दांचे प्रकार पाहिले. मी पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतो की पहिला प्रकार होता पुनरावृत्ती असलेले शब्द, दुसरा प्रकार होता समानार्थी शब्दांचा संयोग, तिसरा प्रकार होता विरुद्धार्थी शब्दांचे संयोग, चौथा प्रकार एक अर्थपूर्ण आणि एक निरर्थक शब्द, आणि पाचवा आहे दोन्ही अर्थपूर्ण शब्द. किती सुंदर आहेत बघा हे 5 प्रकार. आणि याच्यापेक्षा वेगळा प्रश्न, वेगळे शब्द परीक्षेला असूच शकत नाही, येऊ शकत नाही. आणि जेणेकरून तुम्हाला या घटकावरचे प्रश्न काही चुटकीसरशी सोडवता येतात. जाऊया आपण पुढे आता हे 5ही प्रकार अधिक विस्तृत स्वरूपात समजावून घ्यायला. विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रकार आपण पाहिला होता पुनरावृत्ती असलेले शब्द. बघा आता मी ते पुनरावृत्ती असलेले काही शब्द दिलेले आहेत बघा. पहिला आहे कटकट. तुम्ही घरामध्ये ऐकत असाल, तुमचे आई वडील हा शब्द म्हणतात पहा. मी घरामध्ये जर गोंधळ केला, आई ओरडते, हे राम काय कटकट लावले रे तू बराच वेळची, हा तुझं काम कर बरं. हा शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकता. म्हणजे यामध्ये कट आणि कट दोन्ही मिळून हा शब्द तयार झाला आहे, जोड शब्द कटकट. म्हणजे कट शब्दाची पुनरावृत्ती झाली. पुढचा आहे झरझर. झरझर हा शब्द झरझर आपण कुठे ऐकतो? आपण प्रवास करतोय, प्रवासामध्ये वेगाने चालायचं असेल, आपल्याला पटपट चालायचं असेल, आपले मित्र असतील, घरचे असतील, तर काय म्हणतात, अरे झरझर झरझर चला बरं, लवकर चला. झरझर याचा अर्थ लवकर. त्यानंतर पुढचा आहे हळहळ. हळ आणि हळ दोन्ही जोडून आलाय का. इथे हळ शब्दाची पुनरावृत्ती झाली. जशी सुरुवातीला कट शब्दाची पुनरावृत्ती झाली, झर शब्दाची पुनरावृत्ती झाली, तशी हळ शब्दाची पुनरावृत्ती झाली आणि हळहळ तयार झाला. तुम्ही पुढचाही वाचला असेल. पुढचा आहे मळमळ. मळमळ बऱ्याच वेळेला मुळ म्हणत असतात. सध्याचा पावसाळा ऋतू आहे, नवीन पाणी असतं आणि नवीन पाणी आल्यामुळं वातावरणामध्ये अनेक प्रकारचे रोगजंतू तयार होतात आणि त्यामुळं मुलांना स्वच्छता जर पाळली नाही तर मग पोटामध्ये काही त्रास होतो. मग एखाद्या मुलाला त्रास झाला, पोट दुखायला लागलं, तर तो आईला म्हणतो, आई माझ्या पोटामध्ये फार मळमळ होती. नुसतं मळ नाही म्हणत, मळ शब्द वेगळा आहे, मळमळ होती.
म्हणजे बोलण्यातून बघा आपण पटकन हा शब्द वापरतो. मळमळ शब्दांची पुनरावृत्ती झाली, हा जोड शब्द आहे. पुढचा आहे भूर. भूर आणि भूर असं दोन शब्द जोडून आलेला हा दोन शब्द आहे. आणि शेवटचा मी दिला तुम्हाला मुळू. मुळू म्हणजे काय? वडिलांनी पाठीमध्ये धपाटा मारला तर मुलगा किंवा मुलगी काय होते? मुळू रडते. हा, राजूने बरोबर सांगितलंय सर. मुळू रडतो आपण. मुळू रडणे आहे का नाही? आता या शब्दांचे तुम्हाला सांगितलं की हे शब्द पुन्हा आलेले आहेत. मी पुनरावृत्ती करतो. कटकट, झरझर, हळहळ, मळमळ, भूर आणि मुळू. आणि असे शब्द मग परीक्षेला येत असतात वाक्यामध्ये किंवा एखाद्या कोड्यामध्ये ते गुंतवलेले असतात, दिलेले असतात आणि ते आपल्याला शोधायचे असतात. असो, आपण पुढे येऊ. पुनरावृत्ती असलेला हा जोड शब्दांचा पहिला प्रकार. यानंतर दुसरा जो प्रकार आहे हा मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला बरं का, फार महत्वाचा आहे. फार म्हणजे फार महत्वाचा. कसा महत्वाचा आहे की यावर आधारित अनेक घटकांचा यावर समानार्थी शब्दांमुळे अनेक घटक आपल्याला शिकता येतात. मी सुरुवातीला सांगितलं बुद्धिमत्ता सारख्या विषयामध्ये याचा अंतर्भाव होतो. भाषेमध्ये तर होतोच. तुमचे उतारा असेल, कविता असेल, परिच्छेद, सुसंगत परिच्छेद, संवाद असेल, परिच्छेद असेल, एखादी जाहिरात असेल, असे असंख्य प्रश्न आहेत भाषेमध्ये परीक्षेला येणारे आताच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी. त्यामध्ये समानार्थी शब्द हमखास कुठेतरी लपलेले असतात, दिलेले असतात आणि ते आपल्याला शोधायचे असतात. म्हणून आपलं वाचन फार महत्वाचं आहे. आणि तोच समानार्थी शब्द बघा इथे आलेला आहे की जेणेकरून इथं त्याचा जोड शब्द तयार झाला. आता समानार्थी शब्दांचे संयोग बघूया आपण. पहिला त्याने सांगितलं आहे कोणता आहे? दगड धोंडा. कोणता आहे? दगड धोंडा. हा, दगड धोंडा. दगड म्हणजे दगड आणि धोंडा म्हणजे सुद्धा दगड. काय गंमत आहे नाही का? दगड म्हणजे दगड आणि धोंडा म्हणजे सुद्धा दगड. दगड आणि धोंडा म्हणजे दोनही दगड आहेत, आहे की नाही? परंतु दगड या अर्थाचा दुसरा धोंडा शब्द आहे. तो दगड या शब्दाला जोडून आलेला आहे आणि दोनही बरोबर आल्यामुळं जोड शब्द तयार झाला, दगड धोंडा. शेतामध्ये शेतकरी नाही का हा शब्द प्रयोग करत असतो बऱ्याच वेळेला. दुसरा शब्द आहे समानार्थी शब्दांचा गाठ आणि भेट. गाठ हा वेगळा शब्द आहे, भेट हा वेगळा शब्द आहे. गाठ म्हणजेच भेट आणि भेट म्हणजेच गाठ. दोन्ही एकमेकांचे समान अर्थाचे शब्द आहेत. ते जोडले गेले का झाला समानार्थी शब्द गाठ भेट. आपण गावी गेलो तर आपल्याला आपले पाहुणे रावळे मित्र यांची आपण काय म्हणतो की मला त्यांची गाठ भेट घ्यायची. एखाद्या विवाह समारंभामध्ये पाहुण्यांची गाठ भेट होते. आपल्या घरी पाहुणे आले, नातेवाईक आले, आपण म्हणतो आमची गाठ भेट झाली. बघा किती छान शब्द आहे हा, गाठ भेट. त्यानंतर कामधंदा. काम म्हणजेच धंदा आणि धंदा म्हणजेच काम, काहीतरी हे दोन्ही जोडून आलेले आहेत समानार्थाचे. कामधंदा. एखादा कुटुंबामध्ये मुलगा मोठा झाला काही काम करत नसेल किंवा सुट्टीचा दिवस आहे त्यांनी जर काहीच काम केलं नाही तर घरातले सहजच म्हणत असतात, अरे काही काम धंदा करतोस की नाही आज? किंवा अरे तुला काही काम धंदा आहे का? सध्या काय करतोयस तू? काही काम धंदा शोधलायस का? अशा प्रकारचा शब्द प्रयोग आपल्या कानावर येत असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून काम आणि धंदा हा जोडून आलेला आहे, हा समानार्थी शब्दांचा एक प्रकार आहे. पुढे तर खूपच छान आहे उदाहरण बघा, साधू संत. सध्या हा काय म्हणली आकांक्षा? हा सध्या वारी आहे बरं, पंढरपूरची वारी म्हणजे दिंडी. भरपूर लोक आपल्याला रस्त्याने जाताना येताना दिसतात. टाळ मृदुंग नाही का, भगवा ध्वज घेऊन पंढरपूरकडे वारकरी
चाललेले आहेत, त्यांचे अभंग गवळणी आपल्या कानावर पडतात. तुम्ही साधं वर्तमानपत्र जरी उघडलं, टीव्ही जरी लावली, तरी हा शब्द बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतो बरं का. कोणता? साधू संत. मराठी भाषेमध्ये एक वाक्य आहे, साधू संत येथे घरा तोची दिवाळी दसरा. हा साधू संत हा शब्द सुद्धा समानार्थी शब्दांचा संयोग होऊन तयार झालेला आहे आणि तो जोड शब्द आहे. साधू म्हणजे संत आणि संत म्हणजे साधू. किती छान आहे. आणि पुढचा मी शब्द दिलाय तुम्हाला, झाडे झुडपे. झाडे म्हणजे वृक्ष. झाडांना अनेक शब्द आहेत, तरू आहे, वृक्ष आहे, नाही का. तसं झाडे आणि झुडपे मिळून, झुडपे म्हणजे झाडे, हा जोड समानार्थी शब्द तयार झालेला आहे. जोड शब्दांचा दोन समानार्थी शब्दापासून हा जोड शब्द तयार झालेला आहे. म्हणजे आपण पाहिलं दगड धोंडा, गाठ भेट, काम धंदा, साधू संत, झाडे झुडपे, असे असंख्य शब्द आहेत. तुम्ही जर वाचत गेले शोधत गेले, क्या बात आहे, तुम्हाला शब्दांचा असा मोठा खजिना सापडेल. तुम्ही म्हणताल सर समानार्थी शब्द तर किती सोपा घटक आहे, मला फार आवडतो. पण याच्यात पुन्हा पुन्हा वाचणे, वाचन ही प्रक्रिया फार महत्वाची आहे. म्हणून हा समानार्थी शब्दांचा झालेला जो गट आहे, जोड शब्द तयार झालेला, हा तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा बरं का. जाऊया आपण पुढे. पुढचा प्रकार समजावून घ्यायला, हा सुद्धा मजेशीर आहे. कोणता आहे? विरुद्धार्थी शब्दांचे संयोग. विरुद्धार्थी म्हणजे उलटार्थी. उलटार्थी शब्द बरोबर आलेले असतात आणि ते शोधायचे असतात, आणि तो जोड शब्द आहे का याचा शोध घ्यायचा असतो. पहिला आहे न्याय अन्याय. न्याय हा जो शब्द आहे, याच्या वर अन्याय हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. न्याय शब्दाचा अन्याय हा उलट अर्थाचा शब्द आहे. ते जोडून आले एकमेकाला, त्यामुळं जोड शब्द तयार झाला, न्याय अन्याय. पुढचा आहे देव आणि त्याला जोडून आलेला आहे दानव. देव आणि दानव. देव म्हणजे देव, ईश्वर, दानव राक्षस. देव आणि दानव हे जोडून आले आणि मग जोड शब्द तयार झाला. पुढचा आहे खरेदी आणि विक्री. एखादी वस्तू घेणे, म्हणजे खरेदी करणे, आणि एखादी वस्तू विकणे, मोबदल्यामध्ये विक्री करणे. खरेदी आणि विक्री परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. हा सुद्धा जोड शब्दाचा किती सुंदर नमुना आहे की दोन शब्द एकमेकाला जोडून येतात आणि जोड शब्द तयार होतात, परंतु ते विरुद्धार्थांचे असतात. आता आपल्या दैनंदिन परिचयाच आहे. तुम्ही अनेक वेळेला ऐकता नव्हे अनुभवता. सध्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत, ऊन सावलींचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. कधी पाऊस येतो, बंद पडतो, कधी ऊन येतं, क्षणामध्ये लगेच नष्ट होतं, सावली येते. ते मजेशीर वाटतं आपल्याला. डोंगरावर वगैरे टेकडीवर गेलं, हे दृश्य आपण अनुभवलं तर फार मजा वाटते. ऊन आणि सावली हे जोडून आले, एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि त्यापासून जोड शब्द तयार झाला. न्याय अन्याय, देव दानव, खरेदी विक्री, ऊन सावली, हे विरुद्धार्थी शब्दांचा हा जोड शब्दांचा एक प्रकार आहे. मला खात्री आहे तुम्हाला तो निश्चित आवडला असेल. समानार्थी शब्दासारखाच विरुद्धार्थी शब्दांचा सुद्धा प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, हा मात्र थोडासा धोका देणार आहे बरं का. धोका म्हणजे तुम्ही जर वाचन केलं तर काय अवघड नाही, पण धोका कुठं होतो बघा. यामध्ये आहे एक अर्थपूर्ण शब्द आणि एक आहे निरर्थक शब्द. निरर्थक कडे लक्ष द्यायचं बरं का. अर्थपूर्ण म्हटलं म्हणजे त्या शब्दाला काहीतरी अर्थ आहे, आणि निरर्थक म्हणजे त्यापैकी एका शब्दाला अर्थ नाही. जोड शब्द लक्षात ठेवा. दोन शब्द जोडून येणारे शब्द, ही संकल्पना लक्षात ठेवायची.
आणि म्हणून सांगितलंय की एक या प्रकारामध्ये एक अर्थपूर्ण शब्द आहे आणि एक निरर्थक आहे. कसा आहे तो आपण पाहूया बरं. तिथे पहिला शब्द दिलेला आहे तुम्हाला. कोणता दिलाय? चीट पाखरू. इथे चीट आहे आणि हा पाखरू आहे. हा मला आता ही म्हटली, कमल म्हटली, सर हे चीट काय आहे? अगं हे चीट आणि पाखरू. पाखरू माहितीये सर्वांना, पाखरू पक्षी आहे की नाही? तुम्ही मराठी शब्द सुद्धा त्याचे पाठ केलेले आहेत. पाखरू म्हणजे पक्षी. परंतु चीट याला अर्थ नाही. बघा भाषेमध्ये कसा शब्द या. चीट या शब्दाला अर्थ नाही, पण तो जोडून आलाय आणि तयार झाला. चलो काय झाला? चीट पाखरू जोड शब्द बनला. पुढे आहे पोरे सोरे. यामध्ये पोरे, पोरे म्हणजे मुले आहे की नाही? मुले बाळे, तसं मुले मुलं. पण सोरे याला काही अर्थ नाही. सोरे हा वेगळा शब्द आहे. म्हणजे पोरे हा झाला अर्थपूर्ण आणि सोरे हा झाला निरर्थक. इथे वाकडा तिकडा. वाकडा म्हणजे वक्र. तिकडा याला अर्थ नाही. वाकडा याला अर्थ आहे, तिकडा या शब्दाला अर्थ नाही. पुढचा आहे पाळे मुळे. यामध्ये पाळे या शब्दाला अर्थ नाही, मुळे या शब्दाला अर्थ आहे. एखाद्या गोष्टीचे, एखाद्या घटनेचे पोलीस आहे का नाही, पोलीस काय शोधून काढतात? पाळेमुळे शोधून काढतात, असा शब्द प्रयोग आपण ऐकतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की इथे पाखरू हा अर्थपूर्ण शब्द आहे, पोरे हा अर्थपूर्ण शब्द आहे, वाकडा हा अर्थपूर्ण शब्द आहे, मुळे हा अर्थपूर्ण शब्द आहे आणि मग राहिलेले त्यामधले ते निरर्थक शब्द होते. परंतु ते जोडून आले एक शब्द दुसऱ्याला, निरर्थक शब्द अर्थपूर्ण शब्दाला जोडून आला आणि जेणेकरून जोड शब्द तयार झाला. कोणता? चीट पाखरू, पोरे सोरे, वाकडा तिकडा, पाळे मुळे. याचंही तुम्हाला वाचन करणं जास्त गरजेचं आहे. जाऊया पुढे आपण. हा आहे दोन्ही अर्थपूर्ण शब्द. कोणता प्रकार आहे? जोड शब्दामध्ये दोनही जे शब्द येतात ते दोन्ही अर्थपूर्ण असतात आणि हा शेवटचा प्रकार आहे. हा सुद्धा सोपा आहे. बघा इथे आता मोल मजुरी असं दिलेलं आहे. मोल मजुरी. मोल आणि मजुरी. मोल म्हणजे किंमत, एखाद्या गोष्टीची, एखाद्या वस्तूची किंमत याला म्हणायचं मोल. मोल मूल्य, किंमत. आणि मजुरी, मजुरी म्हणजे एखादं काम केल्यानंतर त्या कामगाराला कामाच्या मोबदल्यात जो पैसा मिळतो. एखादा कामगार आहे बघा, त्याने दुसऱ्याच्या दुकानामध्ये किंवा शेतामध्ये दिवसभर काम केलं आणि त्या बदल्यात तो मालक त्याला जो पैसा देतो, जी रक्कम देते, त्याला म्हणतात मजुरी. कामाच्या मोबदल्यात दिली जाणारी रक्कम म्हणजे मजुरी. इथे मगाच्या सारखं नाही झालं बघा. आता मग एक अर्थपूर्ण आलता आणि एक निरर्थक आलता. तुम्हाला ओळखायला सोपं गेलं, पण त्याच्यापेक्षाही हे सोपं आहे. काय सोपं आहे? मोल आहे, मजुरी आहे. अरे हे दोन्ही अर्थपूर्ण आहेत का? मोल आणि मजुरी. तसाच पुढचा शब्द आहे पुरण आणि घ्या. तुम्हाला खायला काय घ्या? पोळी. पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. पण यामध्ये पुरण हा अर्थपूर्ण शब्द आहे, तसाच पोळी हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे. मग ते दोन्ही जोडून आले, चला जोड शब्द तयार. पुरणपोळी. नुसतं पुरण म्हणल्यावर आपल्याला बरं नाही वाटत ऐकायला, आहे की नाही? नुसतं पोळी म्हणलं तरी त्याला काहीतरी जोडून पाहिजे. तुम्ही जेवायला बसले, पोळी दिली, आईने भाजी नाही दिली, मग ते बरं नाही वाटत. पण जर हा शब्द जोडून आलाय बघायला, शब्दाचा अर्थही बदलतो आणि त्याच्यात सौंदर्य येतं, त्याच्यात गोडवा येतो. पुरणपोळी, किती छान शब्द प्रयोग होतो तयार.
तसाच पुढचा दिलेला आहे दगा आणि फटका. हा घ्या दगा आणि हा घ्या फटका. दोन्ही अर्थपूर्ण शब्द आहेत का. दगा म्हणजे धोका, फटका धोका त्या अर्थाचा, काही तोटा फटका काही की नाही. एखाद्याला व्यवसायामध्ये फटका बसला, कमी पैसे मिळाले, तोटा झाला, त्याचं नुकसान झालं या अर्थात. आणि हे दोन्ही शब्द बरोबर आले, जागा फटका, जोड शब्द तयार झाला. त्यानंतरचा जो आहे चारा पाणी, हा शब्द तर असंख्य वेळेला विद्यार्थी ऐकत असतात. आपले तर सगळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. प्रत्येकाच्या बहुतेकांच्या विद्यार्थ्यांच्या घरी शहरातले मुलं सोडले तर हा शब्द प्रयोग कानावर येतो. घरी गाय म्हैस शेळी नाही का असे प्राणी असतात, पाळीव प्राणी. आणि मग वडील म्हणत असतात, आई म्हणत असते, अरे राजू तू काही आपल्या जनावरांना शेळीला गाईला काही चारा पाणी केला का नाही आज. चारा पाणी हा शब्द आपल्याला ऐकायला मिळत असतो. म्हणजे यामध्ये चारा हा शब्द अर्थपूर्ण आहे, पाणी हा सुद्धा अर्थपूर्ण आहे. आता पाणी शब्द आला म्हणून मी थोडस खोलात जातो बरं का. पाणी या शब्दाचा अर्थ तुम्ही सांगता जल, बरोबर आहे. हा कविता, पण पाणी या शब्दात जर वेलांटी बदलवली तर काय होईल बरं. पाणी या शब्दामध्ये नची वेलांटी बदलवली, पहिली वेलांटी केली, त्याचा अर्थ काय होतो. हा बरोबर सांगितलं पाहते. पाणी शब्दाचा अर्थ होतो हात. कधी याची जर वेलांटी बदलवली तर. आणि असं पाणी आहे मग काय अडचण नाही. हा पाणी म्हणजे पाणी, जल. तो शब्द आला म्हणून तुम्हाला मी त्याचा चालू अर्थ सांगितला बरं का. तर पाणी आणि चारा हा मिळून शब्द तयार झाला, चारा पाणी, जोड शब्द झाला. त्यानंतर आहे सण आणि वार. इथेही गंमत आहे बरं का. परत सण इथे न रे बाणाचा आहे. सण म्हणजे उत्सव. आपल्या वर्षामध्ये अनेक प्रकारचे सण असतात. दिवाळी आहे, दसरा आहे, रक्षाबंधन आहे, त्याचप्रमाणे नागपंचमी आहे. असे अनेक उत्सव आहेत, अनेक सण आहेत. सण म्हणजे उत्सव. आणि पुढे आहे वार. आठवड्यातील 7 वार असतात, त्यापैकी वार. सण आणि वार जोडून आले, जोड शब्द तयार झाला. आता मला सांगायचं तुम्हाला, इथे जर न आला तर न म्हणजे कोणता. न रे नळाचा, हा आहे न रे बाणाचा. तरी ते सुद्धा अर्थ बदलला बरं का. आपला भाषा विषय आहे म्हणून तोही शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेणे, समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. न जर आला इथे हा जो सण आहे याचा अर्थ आहे उत्सव. आणि हा जो सण आहे याचा अर्थ आहे वर्ष, साल, नाही का. वर्ष किंवा साल हा फरक तुम्ही लक्षात घ्या. सण म्हणजे उत्सव आणि हा सण म्हणजे वर्ष, साल या अर्थाने. असो, तर या सणचा अर्थ सण आणि याला जोडून आलाय वार. सणवार हा जोड शब्द तयार झाला. म्हणजे दोनही अर्थपूर्ण शब्द आहेत. दोन्ही शब्दांना काहीतरी अर्थ आहे, निरर्थक नाही याच्यामध्ये कोणी. हा जोडा शब्दांचा शेवटचा 5वा प्रकार आहे. कोणते शब्द पाहिले आपण. मोल मजुरी, पुरण पोळी, दगा फटका, चारा पाणी, सण वार. किती सुंदर शब्द आहेत. आणि यांना समजून घेताना म्हणजे हे 5 प्रकार आपण पाहिले आता या ठिकाणी. पुन्हा पहिला प्रकार पाहिला, राजू लक्षात आहे का. 5 प्रकार पाहिलेत. पहिला प्रकार पाहिला कोणता. पुनरावृत्ती असलेले शब्द. दुसरा कोणता पाहिला. समानार्थी शब्दांचा संयोग. तिसरा जोड शब्दाचा प्रकार विरुद्धार्थी शब्दांचा संयोग. चौथा एक अर्थपूर्ण आणि एक निरर्थक. आणि आत्ताचा 5वा दोन्हीही अर्थपूर्ण शब्द. असे हे 5 प्रकार पाहिलेत. यापेक्षा वेगळा प्रश्न परीक्षेला नसतो. बघूया आता यावर काय काय प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. ते जर समजून घेतले तुम्ही तर तुमचे मार्क पक्के. पाहायचं मग. जाऊया आपण पुढे प्रश्नाकडे. चला बरं. जाता जाता हे लक्षात घ्या मुलांना की जोड शब्दाचा फायदा काय. एखादा मुलगा म्हणतो सर काय जोड शब्दामुळे काय उपयोग आहे आपल्याला, काय फायदा आहे.
तर या जोड शब्दामुळं आपली शब्द संपत्ती समृद्ध होते, आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, आपल्याला अधिक वाचनाने आणखी ज्ञान मिळतं आणि शब्द संपत्तीचा असा मोठा साठा आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये साठवला, तो आपला फायदा आहे. मराठी भाषेचं सौंदर्य फुलतं. आपली जी मराठी भाषा आहे, जसं एखाद्या मुला मुलीचं सौंदर्य काही अलंकार घालून फुलतं, कपडे म्हणा किंवा मुलींचे जे अलंकार असतात अंगामध्ये अंगावर घालण्याचे ते घालून फुलतं, तसं मराठी भाषेचं असं आहे की या दोन शब्दामुळे तिचं सौंदर्य फुलतं. पहा, तुम्ही जर त्या भाषेमध्ये हे शब्द पुन्हा पुन्हा वापरले योग्य ठिकाणी योग्य वेळी तर मराठी भाषेचं सौंदर्य सुद्धा वाढतं आणि अभ्यासक्रमाचा भाग रंजक बनतो, मनोरंजक बनतो, आनंदाचा बनतो आणि याच्यातूनच तुम्हाला कविता धडे अशा प्रकारचं लेखन सुद्धा करता येईल. तुम्ही सुद्धा कविता तयार करू शकता. जोड शब्दांचा तुमचा अभ्यास वाढला की तुम्ही 4-4 ओळीच्या छोट्या छोट्या कविता सुद्धा तयार करू शकता आणि एखाद्या विद्यार्थ्याची चांगली कविता तयार झाली की ती पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा छापून येईल. म्हणजे तुम्हाला किती आत्मविश्वास मिळेल बघा. एवढा फायदा या जोड शब्दाचा आहे. जाऊया पुढे आपण. या फायद्यानंतर आता आपण प्रश्नपत्रिकेकडे वळणार आहोत, म्हणजे नमुना प्रश्नाकडे वळणार आहोत. हे तर महत्वाचं आहे. प्रश्न समजून घेणे, कोणत्या प्रकारचे प्रश्न, कशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. इथे आता दिलेलं आहे बघा, काय प्रश्न आहे. पुढील ठळक अक्षरातील शब्दाला जोड शब्द म्हणून जोडणारा शब्द पर्यायातील शोधा. पहिला आहे पहिला आहे बघा, कोणता आहे पहिला प्रश्न. कोडी आणि पुढे दिलेला आहे टिंबटिंब. 4 पर्याय आहेत. गुलाबी, गोडी गुलाबी, गोडी पिवळा, गोडी लाला, गोडी निळा. योग्य शब्द इथे टाकायचा आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. याचं अयोग्य योग्य उत्तर आहे की पिवळा, लाला, निळा अयोग्य आहे. योग्य कोणतं आहे? गोडी गुलाबी. तुम्ही वाचलं तर उत्तर बरोबर शोधता येईल बरं का. पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत प्रश्न, त्यातून आपल्याला बरोबर उत्तर शोधता येईल. जाऊया पुढे. दुसरा प्रश्न होता, कोणता आहे? दुसरा आकडा चीट टिंबटिंब. पर्याय वाचा बरं. पर्याय दिले पक्षी, पाणी, वस्तू आणि पाखरू. अरे वा, राजूने बरोबर सांगितलंय सर. मग तुम्ही सांगताना हा प्रश्न येऊन गेला, हा जोड शब्द येऊन गेला. चीट पाखरू. चीट याला जोड शब्द पाखरू जोडला तर तयार होते. बरोबर आहे. चीट आणि पाखरू यामध्ये पाखरू हा अर्थपूर्ण शब्द आहे. चीट या शब्दाला अर्थ नाही, परंतु जोड शब्द झाला म्हणजे जोड शब्दाचा उपप्रकार शब्द आपल्या लक्षात आला. चीट आणि पाखरू. फारच छान, सुंदर. जाऊया तिसऱ्या आकड्याकडे. तिसऱ्या प्रश्नाकडे. मेवा. याच्यासाठी कोणता शब्द योग्य राहील? मेवा टिंबटिंब. पर्याय आहे 1 पेढा, पर्याय 2 मिठाई, पर्याय 3 करंजी, पर्याय 4 भाकरी. तुम्ही पर्याय जोडून पाहू शकता बरं का. वाचलेला असलं तर त्याला पटकन उत्तर सापडेल. ज्याला लवकर सापडणार नाही, उत्तर शोधता येणार नाही, त्यांनी शब्द जोडून पाहायचा. आता मी जोडून पाहतो. काय? मेवा पेढा, मेवा मिठाई, मेवा करंजी आणि मेवा भाकरी. भाकरी म्हणतच नाही आपण, बरोबर ना? तुम्ही हसले बघा सर्वजण. मेवा भाकरी म्हटल्यावर सर्वजण हसले. मेवा काय आहे? मेवा मिठाई. वा, मेवा मिठाई. किती सुंदर शब्द तयार झाला, मेवा मिठाई. हा जोड शब्द तयार झाला. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2.
पुढचा आकडा आहे. आता त्यांनी थोडा बदल केलाय पहा. पहिल्या 3 प्रश्नामध्ये तुम्हाला कळलंय की पुढचा शब्द त्यांनी गाळलेला होता, टिंब केला होता. इथे मात्र जोड शब्दातला पहिला शब्द गाळलेला आहे, पहिला रिकामा ठेवलेला आहे आणि दुसरा दिलेला आहे. काय दिलंय? टिंब मजुरी. टिंब मजुरी. बघूया पर्याय. पहिला पर्याय टाकला मोल मजुरी, कष्ट मजुरी, गरिबी मजुरी आणि भाकरी मजुरी. कोणता योग्य येतोय? मोल मजुरी. कशामुळे तुम्ही पटकन ओळखलं? मग झालता आपला आहे की नाही? मोल मजुरी. पाचवा आकडा आहे, पाचवा प्रश्न आहे, त्याच प्रकारचा आहे. वरचा जसा दिला चौथा त्याच प्रकारचा आहे. टिंब राई. पहा पर्याय आहे गणराई, चला रोगराई, झाडेराई, वेलराई. नाही वेलराई नाही, झाडेराई नाही, अहो गणराई सुद्धा नाही. मग कोणता आहे? बरोबर रोगराई. सांगितलं सुरुवातीला पावसाळा ऋतू आहे, रोग जंतू फैलावलेले असतात आणि सगळीकडे काय होतं? रोगराई पसरते. किती छान शब्द तयार झाला हा, रोगराई. तुम्ही वाचलं तर उत्तर बरोबर शोधता येतं बरं का. अजून काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बघूया बरं आपण. आहे तिथे आहे दगड. दगड आणि त्याला पर्याय दिले बघा. काय पर्याय दिले? दगड टिंबा, दगड फोंडा, दगड फोंडा, दगड धोंडा आणि दगड गोंडा. बरोबर आहे. यांनी पप्पूने बरोबर सांगितलं. सर आपण क्लास सुरू झाल्याबरोबर पहिलाच शब्द पाहिला, पहिलाच हा शब्द प्रयोग पाहिला होता दोन शब्दातला, आणि तुम्ही सांगितलं होतं म्हणजे काय? दगड धोंडा. हा शब्द सुद्धा आपण घरामध्ये, कुटुंबात, इतर ठिकाणी बऱ्याच वेळेला ऐकत असतो नाही का? दगड धोंडा हा शब्द प्रयोग बरोबर आहे जोड शब्दाचा. दगड धोंडा कोणता प्रकार झाला? जोड शब्द झालाय तयार, परंतु पहिला शब्द हा दगड आणि हा धोंडा एकाच अर्थाचे दोन शब्द जोडून आलेले आणि त्याने हे जोड शब्द तयार झाला. पण एक पुन्हा लक्षात घ्या बरं का, मी पुन्हा सांगतोय, जोड अक्षर वेगळं आणि जोड शब्द वेगळा. बरेच मुलं यालाच म्हणते जोडाक्षर, आणि जोडाक्षर वेगळे असते किंवा त्या जोडाक्षराला म्हणते जोड शब्द. अशी गल्लत करायची नाही, म्हणून तुम्हाला मी सांगितलं दगड आणि धोंडा. आणि यातला पुढचा शब्द दिलाय, हा प्रश्न दिलाय थट्टा. टिंब थट्टा. बघा बरं आता कोणता प्रकार येतोय? पहिला अर्थपूर्ण, दुसरा निरर्थक, का दोन्ही अर्थपूर्ण, का एक अर्थपूर्ण आणि एक विरुद्धार्थी. बघा बरं कोणता जोडतोय, का समानार्थी आहे. शुद्ध बरं आपण तुम्ही वाचलं तर बरोबर शोधता येईल. थट्टा टिंब, थट्टा तस्करी, थट्टा मस्करी, थट्टा लष्करी आणि थट्टा बसकरी. तुम्ही कधी कधी बाद पद्धत वापरू शकता बरं का. बाद पद्धत म्हणजे कशी? तुम्ही जर गोंधळले, थोडे कन्फ्युज झाले, प्रश्नाचं उत्तर शोधताना थोडं काही सेकंद पॉज घेऊन थोडं थांबून बाद पद्धत वापरा. तुम्ही म्हणू शकता अरे थट्टा बसकरी नाही बरं का, थट्टा लष्करी बी नाही बसल बरं का. मग या दोन शब्दात मग मी लक्ष देतो असं म्हणायचं मनातली मनात. काय बोलताय बरं? थट्टा तस्करी आणि थट्टा मस्करी. हा थट्टा मस्करी आपण ऐकलेला असतं बऱ्याच वेळेला. हा शब्द प्रयोग असा आला मित्रांनो, थट्टा म्हणजे चेष्टा आणि मस्करी म्हणजे सुद्धा चेष्टा. म्हणजे थट्टा आणि मस्करी हा जोड शब्द तयार झाला. थट्टा मस्करी एकाच अर्थाचे दोन शब्द. तशी दगड धोंडा आला होत नाही, रोगराई आला होता, तसंच हाय एकाच अर्थाचे दोन शब्द
आणि तो जोडून जोड शब्द तयार झाला थट्टा मस्करी. जाऊया आपण पुढे काय आहे बरं आता बघूया. तिथे दिलेला आहे प्रश्न आता, पुढील शब्दांपैकी जोड शब्द असलेल्या शब्दाचा पर्याय होता. असलेल्या बर का, असलेल्या असलेले. कधी 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 प्रश्न नीट समजून घेणं फार गरजेचं असतं. हे बघा, इथं दिलेला आहे प्रश्न, खालील शब्दापैकी जोड शब्द असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. कधी कधी काय असतो प्रश्न, खालील जोड शब्दापैकी खालील शब्दापैकी जोड शब्द नसलेल्या शब्दांचा पर्याय योग्य ओळखा. इथं आहे आता असलेल्या, असलेल्या, नसलेल्या, गटात न बसणाऱ्या अशा शब्द प्रयोगाकडे व्यवस्थित वाचायचं, व्यवस्थित लक्ष द्यायचं, प्रश्न समजून घ्यायचा आणि मग पुढे जायचं. घेऊया आपण समजून. प्रणवांवर काय आहे? हा, हुकुमशाही, न्याय अन्याय, जोटिंगशाही आणि लोकशाही यामधला जो जोड शब्द आहे तो आपल्याला बरोबर ओळखायचा आहे आणि त्याला गोल करायचे. त्याचा योग्य पर्याय हुकुमशाही जोड शब्द आहे का? नाही. न्याय अन्याय आहे वाटतं कुठेतरी वाचलेला आहे ना, तुम्ही वाचलेला आहे. हो, न्याय अन्याय कोणता प्रकार आला? प्रकार लगेच माहित होतो आपल्याला. न्याय या शब्दाच्या विरुद्ध अन्याय आहे, दोन्ही एकमेकांना जोडले गेले, न्याय अन्याय तयार झाला. पुढे जोटिंगशाही याला काही अर्थ नव्हता, लोकशाही यालाही अर्थ नव्हता. योग्य शब्दाचा अर्थ आहे शब्दाचा न्याय अन्याय. तुमचा प्रश्न आहे, धरणीला, धावतात, धागा दोरा आणि धावताना असे 4 शब्द आहेत. यातला बरोबर जोड शब्द ओळखायचा आहे. असलेला बरोबर आहे. मी थोडस वेगात घेतो बरं का, तुम्ही वाचलाय. धरणीला, धावतात, धागा दोरा, धावतात. धागा आणि दोरा एकाच अर्थाचे 2 शब्द आहेत. वरती विरुद्ध अर्थाचे आले होते. च्या प्रश्नात आहे घोळा भागा, भुईसर, घोळसर आणि घोलाना यामध्ये घोळा भागा, घोळा आणि भापडा हे समानार्थाचे शब्द आहेत. जोड शब्दातून तयार झाले. जाऊया पुढे. परिस्थिती, कोर्ट कचेरी, मानवता आणि शिलवान यामध्ये कोर्ट आणि कचेरी हा जोड शब्द तयार झाला. किती सुंदर आहे. भाकर तुकडा, खानावळ, आमंत्रण, निमंत्रण कोणता येईल बरं? निमंत्रण तर नाही येणार, आमंत्रण नाही, खानावळ सुद्धा नाही. हा आहे बरोबर. भाकर आणि तुकडा हा अर्थपूर्ण म्हणजे जोड शब्दाचा योग्य प्रकार आहे. पुढे आदिनाथ, देवदानव, देवाकडे आणि देवालय कोणता येतो? वाचा बरं आणि शोधा बरं पटकन. कोण सांगतोय? हा, देवदानव. कसं सांगितलं तुम्ही पटकन? तर आता होऊन गेला होता हा प्रश्न, त्यामुळे तुम्हाला पटकन सांगता आला. पुढे आहे शिवणकाम, प्रवास वर्णन, दिन दुबळा, दिवसभर. शोधलं बरं का प्रणवनी बरोबर. सर काय म्हणला तो? दिन दुबळा. अरे वा, दिन दुबळा. पण इथं एक लक्षात घ्या बरं का जाता जाता, दिन म्हणजे गरीब, दुबळा म्हणजे गरीब. दोन्ही शब्दांचे समान अर्थ आहेत आणि ते समान अर्थांचे शब्द मिळून हा जोड शब्द तयार झाला. सांग बरं राम, या दिनला दुसरी वेलांटी आहे म्हणजे गरीब शब्द झाला त्याचा अर्थ. पण जशी जर वेलांटी बदलवली तर काय होईल? कोण सांगेल?
आपल्या जोड शब्दात नाही तो, परंतु शब्दाचा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे. आपला विषय भाषा आहे आणि तो विस्तृत स्वरूपात असतो. बरोबर आहे. दिन या शब्दाला जर पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ होतो दिवस, आणि तीनला दुसरी वेलांटी आहे त्याचा अर्थ आहे घरी. हे जाता जाता आपल्याला हातात आलं म्हणून तुम्हाला सांगितलं बरं का. जाऊया आपले ते आहे पर्वत, काठकुळा, चक्कर आणि खडका. बरोबर. काय पटकन सांगितलं मिळतात खडका. काही सेकंदामध्ये अतिशय पटकन तुम्ही उत्तर दिलं बरं का. खडका एकदम छान. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे निरक्षर, निशाचर, पराशर, कोरे सोरे. कोरे सोरे, कोरे सोरे हा यामध्ये गटात न बसणारा आहे आणि जोड शब्द आहे. यामधला कोरे सोरे मध्ये एक शब्द अर्थपूर्ण आहे, एक शब्द निरर्थक आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यावी. कोरे याला अर्थ आहे, सोरे याला अर्थ नाही, म्हणून तो वेगळा आहे. त्यानंतर आहे सावधान, परिधान, ज्ञानीमणी आणि अवधान. बरोबर आहे. सावधान काय जोड शब्द नाही, परिधान जोड शब्द नाही, अवधान नाही, परंतु ध्यानीमणी हा जोड शब्द आहे. बरोबर. शेजारी पाजारी, शेजारच्या, शेजाऱ्याकडे, शेजाऱ्याकडे, शेजाऱ्याला, शेजाऱ्याजवळ, आहे की नाही. कोणता येतोय? हा नाही येणार, हा नाही येणार, हा नाही येणार, हा येतोय शेजारी पाजारी. हा अर्थपूर्ण जोड शब्द आहे. आणि याचा शेवटचा आहे उपाय पृष्ठभाग, पुरवठा, पुरणपोळी, पुरोगामी. वाचा बरं, तुम्ही डोकं लावा बरं. आता मला नका उत्तर सांगायला, तुम्ही काही लवकर सांगा, लवकर. वा. पृष्ठभाग नाही, पुरवठा नाही, ठीक आहे. पुरोगामी हा नाही, कोणता नाही म्हणले? हा पुरणपोळी हा चूक पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 पुरणपोळी. त्याचं स्पष्टीकरण आपण मागा पाहिलं होतं आणि तोच प्रश्न येते. जायचं पुढे, जाऊया. आता हा एक प्रकार घेऊ बरं का आपण. मग घेतलं जोड शब्द असलेल्या, आता नसलेले. काय घेतलं? नसलेल्या. थोडासा वेगळा होईल शिकण्यासाठी. आपल्याला शिकण्यासाठी त्याचा फायदा होईल. बघा काय आहे प्रश्न पहिला. साधा फटका, पैसेवाला, साध शृंगार, पैसा अडका. तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचावं लागतील शब्द. मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, अवांतर गोष्टींच्या पुस्तकामध्ये त्यातून तुम्हाला भरपूर शब्द साठा मिळेल. आणि मग अशा प्रकारचे शब्द सोडवणे, प्रश्न सोडवणं सोपं जातं. यामध्ये बघूया आता कोणता एक जोड शब्द नसलेला शब्द. साधा फटका, पैसेवाला, साध शृंगार, पैसे अडका. पर्याय क्रमांक 2 पैसेवाला. दुसरा प्रश्न आहे काळा सावळा, आत्मा बदल, वाढवणे, पहिलवान. यातला कोणता येईल? चला एकदम बरोबर, पहिलवान. हा जोड शब्द नाही. सणवार, विणकरी, सल्ला मसलत, शेतीवाडी, विणकरी. व्हेरी गुड. परिसर, दागदागिने, गडकोट, दीन दीन. परिसर हा शब्द काही जोड शब्द नाही. सगळे सोयरे, सणवार, लग्न कार्य, पर्यावरण. पर्यावरण हा शब्द जोड शब्द नाही. फेर फटका, शहाणा सुद्धा, लोकशाही, कोरे सोरे. यामध्ये कोणता नाही बरं? लोकशाही हा जोड शब्द नाही. हा जोड शब्द नाही. त्यानंतर जुना पुराणा, मोबाईल,
गाठभेट आणि मोडतोड यामध्ये कोणता नाही बरं तुमच्या परिचित आहे. बऱ्याच वेळा तुम्ही म्हणत असतात, ऐकत असतात, पाहत असतात, कधी कधी हाताळत असतात. मोबाईल हा काही जोड शब्द नाही. जुना पुराणा जोड शब्द आहे, गाठभेट आहे आणि मोडतोड आहे, मोबाईल नाही. आता मी आणखीन वेगळा प्रश्न घेतलेला आहे बरं का. बघा तुम्ही आता इथे खालील शब्दांपैकी घटक न बसणारा जोड शब्दांचा पर्याय ओळखा. यापूर्वी आपण असलेला घेतलं, नसलेला घेतलं आणि परीक्षेत कशा प्रकारचा प्रश्न विचारतो ते या ठिकाणी दिलेलं आहे. गटात न बसणारा जोड शब्द. इथे मात्र तुम्हाला काळजीपूर्वक प्रश्न वाचावा लागेल बरं का. परंतु मजेशीर आहे. प्रश्नाचं उत्तर शोधणं अतिशय मजेशीर आहे. पण इथं एक गोष्ट लक्षात घ्या का, वाचत असताना शब्दाचा अर्थ समजून घ्या. अतिघाई संकटात जाईल असं करू नका. एखाद्या कोणाला कधी कधी आत्मविश्वास होतो, सर मला तर हा फार सोपा वाटतो प्रश्न, बघा मी किती सरशी सोडवतो, परंतु घाई केली तर उत्तर चुकतं. आणि एकदा प्रश्नाचं उत्तर नोंदवलं, एकदा पर्यायाचं उत्तर योग्य उत्तर रंगवलं तर पुन्हा बदलायला चान्स नाही, संधी नाही. गाडी गेल्यावर हात करून उपयोग नाही. लक्षात ठेवा सर्वांनी. त्यामुळे प्रश्न नीट वाचून घेणं अतिशय गरजेचं आहे. प्रश्न आहे, कोरे बाळे जुना पुराणा नोकर चाकर आलीवर यामध्ये गटात न बसणारा मधून उठायचा आहे आपल्याला. कोरे बाळे जुना पुराणा नोकर चाकर, हा बरोबर सांगितलंय. पर्याय नंबर 4 जो आहे, पर्याय नंबर 4 कोणता आहे? खालीवर हा गटात न बसणारा आहे. पहिले तीनही जे शब्द आहेत ते जोड शब्द आहेत. दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये, आई वडील जमा खर्च कामधंदा आणि झाडे झुडपे यामध्ये जमा खर्च गटात बसत नाही. मी थोडस वेगात घेतोय. नवा कोरा धागा दोरा लहान थोर जुना पराडा यामध्ये लहान थोर गटात बसत नाही. उघडा वागडा उरला सुगडा हट्टा मस्करी किडूक मिडूक हट्टा मस्करी. तिला उघडा बोर्ड टाकायचं होतं. थट्टा मस्करी हा वेगळा शब्द प्रयोग आहे. आपण जे जोड शब्दांचे प्रकार पाहिले ना त्यानुसार आहे. हळूहळू मुळू मुळू मोल मजुरी भुरभुर यामध्ये मोल मजुरी हा वेगळा आहे. तुम्ही लिहून घ्या, नंतर त्याच्यावर विचार करा, शोधा सरांनी का बरं हा वेगळा दिलाय, मग मला सांगा. खरेदी विक्री ऊन सावली दिवस रात्र भांडण कंटाळ चारही वाक्य जोड शब्द, परंतु त्याचा योग्य वेगळा करायचा असतो. भांडण कंटाळ हा वेगळा आहे. खरेदी विक्री जोड शब्द आहे. ऊन सावली जोड शब्द आहे. दिवस रात्र जोड शब्द आहे. भांडण कंटाळ मग एखादा म्हणून सॉरी चारही शब्द जोड शब्द आले तो त्याच्यात कोणताच वेगळा नाही. अरे आहे ना, तुम्ही समजून घे ना जोड शब्दाचे प्रकार, हो की नाही? काय बघा, खरेदी विक्री, खरेदी आणि विक्री परस्परांच्या विरुद्धार्थी आहे. ऊन सावली परस्परांच्या विरुद्धार्थी आहे. दिवस रात्र परस्परांच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. इथं मात्र गोंधळ आहे. भांडण तंटा, भांडण आणि तंटा हे समानार्थाची जोडी आहे, म्हणून ती तुम्हाला फसवते आणि ती वेगळी आहे. का नाही गंमत प्रश्न सोडवताना? जाऊया पुढे. सोयरा धायरा हळद कुंकू चारा पाणी आणि ताट वाटी कोणता आहे बरं याच्यामध्ये? सोयरा धायरा. तुम्ही नंतर विचार करून सोडवा. पांढरा शुभ्र शेत शिवार माय माऊली चढ उतार सांगा पटकन. जबाब चढ उतार. झाडे झुडपे बहीण भाऊ खरेदी विक्री कबर बाग कोणता? खरेदी विक्री. गल्ली बोळ चिठ्ठी चपाटी उपास तापास शहाणा सुरपा शोधा.
काय सांगितलं मी? गल्ली बोळ, चिठ्ठी चपाटी, उपास तापास, शहाणा सुलताना, गल्ली बोळ वेगळा. वाकडा तिकडा, नवा कोरा, गाठ भेल, संगत सोबत, यामध्ये वाकडा. जोडाक्षरांचे जे आपण 5 प्रकार पाहिले ते सर्व त्यांनी एकत्रित दिलेत बरं का, मिक्स केलेत त्याने. तुमचा गोंधळ व्हावा म्हणून तुम्ही बरोबर उत्तर शोधतात की नाही हे त्याला पाहायचं. पुढचा प्रश्न बघू आपण. आहे सुख शांती, दिवाबत्ती, बरे वाईट आणि माय माऊली. हा आपला शेवटचा प्रश्न आहे. सुख आणि शांती, दिवा आणि बत्ती, बरे आणि वाईट, माय आणि माऊली, यामध्ये कोणता येईल बरं वेगळा? त्यामध्ये बरे वाईट हा जोड शब्द वेगळा आहे. जाऊया पुढे मित्रांनो. आता एकच प्रश्न राहिला आपला आणि सोपा आहे तो. जोड शब्द हा कशा प्रकारे आणखी हा शेवटचा आहे बरं का आपला. वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द जोडल्यास योग्य जोड शब्द तयार होईल? प्रश्न 1. महागाईमुळे गोर टिंबटिंब जनता पळून जाते. दुबळे, गोमटे, श्रीमंत, गरीब. गोर शब्दाला जोडणारा पटकन शोधायचा. गोर गरीब. प्रश्न 2. पोलिसांनी त्या प्रकरणाची सर्व पाळे टिंबटिंब शोधून काढली. पाळे तुमचं उत्तर आपल्याला कोणता शब्द ध्यानात आला पाहिजे? पाळे मुळे, मुळे, तपास मुळे, माळे मुळे, आहे की नाही? शब्दपाठ असल्यावर तिथे पटकन शोधायला सोपं जातं. 3 आहे आदिवासी लोक कडे टिंबटिंबातून फिरून अन्नाचा शोध घेतात. कडे, कडे कोण? कडे कपारी, कडे किल्ले, कडे कपारी, इथून शोधून अन्नाचा शोध घेतात. 4था प्रश्न आहे. माळ रानावर एक चीट टिंबटिंब दिसत नव्हते. चीट त्याला पाखरू, मीठ, पाणी, चपाती, चीट पाखरू, त्या बात. 5वा. पावसाळ्यात नदी टिंबटिंब भरलेले दिसतात. नदी पाट, नदी नाले, नदी समुद्र, नदी तलाव. पावसाळ्यात नदी नाले भरलेले दिसतात. प्रश्न 6. गावामध्ये बरेच लोक दान टिंबटिंब करणारे. दान धर्म. समाजाने रीती टिंबटिंब पाळले पाहिजे. रीती परिवार. तर विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे तुम्हाला हा जोड शब्द घटक निश्चित आवडला असेल, सोपा वाटत असेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा वाचत जा. तुम्हाला यश निश्चित येईल आणि ज्या वेळेला अंतिम परीक्षा होईल त्यावेळेला तुम्हाला जोड शब्दाचे हमखास 2 गुण निश्चित मिळालेले असतील. पुन्हा तुम्हाला या घटकासाठी परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी मला आमचे तालुक्याचे शिक्षणाधिकारी माननीय शिवाजीराव कराड साहेब, आमचे मिशन आरामचे प्रमुख आदरणीय रामनाथ कराड साहेब आणि साहेब आमचे नोडल अधिकारी रामनाथ रामकिशन वाघ साहेब घोगरे सर आणि आमचे केंद्र प्रमुख शरद करटे साहेब यांनी मला ऑनलाईन क्लास घेण्याची आज संधी दिली. मी शिक्षण विभागाला या निमित्ताने धन्यवाद देतो आणि या ठिकाणी